ठाणे घोडबंदर भागामध्ये पाणी टंचाई तीव्र झाली आहे। दरम्यान ठाणे घोडबंदर भागात पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे रहिवाशांना मोठा फटका बसतोय। लाखो रुपये किमतीच्या घरामध्ये राहणारे रहिवासी सुद्धा, फ्लॅटमध्ये राहणारे रहिवासी सुद्धा आता पिण्यासाठी, नियमित पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवतायत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांना फटका बसतोय। वाढती महागाई आणि त्यामुळे हे वाढता दर त्यांना परवडत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आणि गृहसंकुलांमध्ये दररोज 5 ते 10 पाण्याचे टँकर बोलवले जात आहेत। त्यामुळे महागाई वाढली आहे आणि त्यामुळे हे दर त्यांना देणं परवडत नाहीये। याआधी दर महिन्याला जी मेंटेनन्स फी असायची ती आता पाण्याच्या टँकरच्या खर्च वाढल्यामुळे दुधासमान झाले असल्याचं नागरिकांनी म्हटलंय। नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे। अनेकांना मुदत ठेव मोडावी लागल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान काही भागामध्ये महापालिकेच्या पाण्याचा पुरवठा इतका कमी झालाय की दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा दररोज 15 ते 20 टँकर मागवण्याची वेळ नागरिकांवर येते। इथे मिळणारं पाणी सुद्धा, टँकरमधलं पाणी बऱ्याच वेळा गाळकट आणि अशुद्ध असल्यामुळे त्यांच्या त्वचा विकार आणि केस गळतीसारख्या समस्या आता वाढू लागल्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। आरोग्याला हानिकारक असल्याचं पाणी त्यांनी म्हटलेलं आहे। लोकांची नाराजी वाढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये काही नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। त्यामुळे घोडबंदर रोडवर राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन खर्चामध्ये वाढ झाली आहे। प्रशासनाकडे या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे। त्यामुळे आता यावर काय पाऊल उचललं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।